तर नमस्कार मंडळी, आज असा दत्त जयंती आणि आज आम्ही चाललोय माणगावच्या दत्त मंदिरात. माणगावात जाताना दत्त मंदिरात जाताना अशी एक कमान गावता. त्या कमानीच्या आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपण दत्त मंदिराकडे जातो. आज दत्त जयंती असल्यामुळे टू व्हीलर पार्किंग पण भरपूर असा, लोक पण भरपूर येली दत्त जयंतीक. तर तुम्हास व तुमच्या परिवारास दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. दत्ताच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सगळी अडचणी दूर होवोत हीच प्रार्थना. दत्त जयंती असल्यामुळे माणगाव परिसराच्या दत्त मंदिराच्या वर दुकाने पण भरपूर इलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची दुकाने होती, पण दुपारची गरमी असल्यामुळे दुकाने थोडी थोडी उघडी नव्हती, काय काय उघडी होती. आता संध्याकाळी दुकानं भरपूर उघडी असतील, लोक पण भरपूर जमायला लागतील. आपण पुढे जाऊन दर्शन घेऊयात. मंदिर परिसरात ही खूप गर्दी असा, कारण दत्त जयंती असल्यामुळे सगळे दत्त भक्त दर्शनास येलेले असत. त्याच्यामुळे आपण पण जाऊन दर्शन घेऊयात. ही एवढी मोठी गर्दी असा की सगळे दत्तगुरूंच्या नाम. इथं हे प्रसादासाठी कुपन चालू आहे, ते कुपन घेऊयात. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताच तिथल्या भक्तिमय वातावरणामध्ये मन रमून गेले. एवढी मोठी गर्दी पाहता खूप गर्दी आहे, कारण दत्त जयंती असल्यामुळे हे दत्त जयंतीच्या निमित्त ही केलेली सजावट माणगाव दत्त मंदिराची आहे. उत्सव मूर्तीचे दर्शन घेऊयात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मंदिराच्या आतमध्ये ही नैसर्गिक फुलांची सजावट पाहायला मिळाली. मस्त अशी आकर्षक अशी सजावट केलेली होती. वेगवेगळे गोंड्यांच्या हारांची अशी सजावट केलेली होती. श्री दत्तगुरूंच्या कृपेमुळे आपल्या आयुष्यात असणाऱ्या अडीअडचणी ह्या दूर होतात. श्री दत्ताची कृपा सर्व भक्तगणांना लाभो हीच श्री दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना. मंदिरात आपल्याला अलोट अशी भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. प्रसाद वाटपाचं काम चालू आहे, आपण प्रसाद घेऊयात. आज दत्त जयंती असल्यामुळे या मंदिरात वेगवेगळे कार्यक्रम पण ठेवण्यात आलेले आहेत. या मंदिर परिसरात येणाऱ्या सर्व भाविक भक्तांची व्यवस्थित अशी सोय तेथील समितीने केलेली आहे. त्याच्यामुळे मंदिरात सर्वांनी प्रत्येक भक्तगणाला महाप्रसाद घेण्यासाठी हे कुपन घेणे गरजेचं होतं. ते कुपन घेऊन आता आपण चाललो आहे महाप्रसादासाठी बरी मोठी रांग लागलेली होती. महाप्रसादाची सोय उत्तम प्रकारे अशी केलेली होती. महाप्रसाद वाढण्यासाठी तिथल्या आजूबाजूच्या शालेय विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला होता. ते शालेय विद्यार्थी हे दत्तगुरूंच्या मंदिरात सेवा देत होते. आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंददायी व सुखमय जावो हीच श्री गुरुदत्त चरणी प्रार्थना. आता पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.